नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। जिंतूर शहरातील आज दिनांक जुलै 17 रोजी जिंतूर शहरात संध्याकाळी 7 वाजता कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला। कारण दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अनशन आंदोलनावर बसलेले सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जिंतूर व बरेच गावचे सर्वपक्षीय कार्यकर्ते व युवकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता। हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौक पासून मोंढा रोड मार्गाने मेन रोड करून बस स्थानकापासून अळणाभाव साठे चौक पर्यंत काढण्यात आला। या दरम्यान सर्व महापुरुषांचे पुतळ्यास हार टाकून अभिवादन करण्यात आले। पाहूया आपण त्यांची खास मुलाखत। जुलूमशाही विरुद्ध हुकुमशाही विरुद्ध वेळोवेळी आपण आवाज उचलू आणि आपला आवाज बुलंद करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं ज्यादा क्या बोलूं, लेकिन सोनम वांगचुक सर वो हीरा है जिन्होंने पूरे भारत देश के नौजवानों के लिए आवाज़ उठाई और उन्होंने जो 20 से 22 जो बच्चे मरे उसके लिए जो आवाज़ उठाई, तो उनके घर के कोई नहीं थे। और सोनम सर जो है क्या, वो एक साइंटिस्ट है, उनको पैसे की कोई कमी नहीं है, लेकिन उन्होंने रोज मजदूर खत्म हो जाएंगे जैसा कि वो बच्चों ने अपनी जान दी है। तो हमारी उन्होंने गलत किया, उन पर कार्रवाई करना और उन्हें इस्तीफा देने लगाना और वांगचुक सर को क्वेश्चन से उठाना। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय असो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय असो। आपल्या या शेतकरी असतील दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे नीट परीक्षेमध्ये जे काही गलथन कारभार झालेला आहे, जे काही पेपर फुटलेले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि या पेपर फुटीमुळं 22 विद्यार्थ्यांनी आपला जीवन प्रवास संपवलेला आहे। या विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी पर्यावरणवादी गांधीवादी नेते सोनम वांगचुक जी दिल्लीत उपोषणाला बसलेले आहेत। पण हे निगरगठ्ठ सरकार ज्याला हृदय नाही, ज्याला पाजर फुटणार नाही, असं हे सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही। त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि मागील 20 दिवसापासून त्यांचं जवळपास 10 किलो वजन कमी झालेलं आहे। सोनम वांगचुकांची या देशाला गरज आहे, त्यांच्या विचाराची या देशाला गरज आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ त्यांना न्याय मिळावा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा, यासाठी आज आम्ही हा मार्च शांततेच्या मार्गाने काढला होता। तात्काळ धर्मेंद्र प्रधान हा जो केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। तमाम माझ्या सहकारी मित्रांचं मी अगोदर धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा उपक्रमाला, जे एक चांगल्या देशप्रेमीला वाचवण्याचा आम्ही जे उपक्रम केलंय सुरुवात, त्यांना लोकांनी आम्ही जे साथ दिले त्यांचं मी अगोदर धन्यवाद करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मगरूर जे सरकार आहे, बीजेपी सरकार, यांचा मगरूरपणा हे निश्चितच आज नाही तर उद्या या देशासमोर देशाचे लोकच हे काढणार आहेत। कारण एवढा पहिल्यांदाच असं सरकार सत्तेत आलेलं आहे, इवन इंग्रजांनी सुद्धा एवढा मास दाखवलेला नव्हता, बीजेपी सरकारने या देशामध्ये दाखवलेला आहे। कारण याच लोकतंत्राच्या याच्यासाठी आपले कित्येक लोकांचं बलिदान गेलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। या स्वतंत्र भारतात आपल्याला ज्या न्याय हक्कासाठी आज 20 दिवस 19 दिवस 20 दिवस
अनशन करावं लागतंय। याचा अर्थ काय आहे की हे जे सरकार आहे हे जुलमी सरकार आहे आणि अशा सरकारला धड्या शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुढची पिढी हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी नक्कीच या देशामध्ये चांगलं एक बदल घडवून आणतील एवढी ही अपेक्षा आहे। हे दोन शब्द सांगतो। मोर्चा आयोजन केलं हे सगळ्यात म्हणजे असे पक्षाला काय बांधिलकी धरून केलेलं नाही, हे सर्वपक्षीय मोर्चा आम्ही असं हे केलता, पण जे पुरोगामी मोर्चा आहे थोडक्यात हे मोर्चा पुरोगामी आहे आणि सोनम वांगचुक सारखे जे लढवई आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आमचा हा मोर्चा होता। प्रयत्न करणार आहेत। उद्या आज संध्याकाळी आम्ही त्या संदर्भात एक बैठक बी बोलवली आहे, तर काही जमलं तर आम्ही 20 तारखेला निश्चितच दिल्लीला बी जाऊ।